एचएमपीव्ही या व्हायरसचा सध्या भारतात देखील शिरकाव झाला आहे. बेंगलोर आणि कर्नाटकमध्ये 2 रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी या विषाणूपासून काळजी घ्यावी असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर रमेश भराटे यांनी केले आहे. जे रेस्पिरेटरी सेन्सिटिव्ह व्हायरस किंवा इन्फ्लुएन्झा किंवा इतर हा HPV या व्हायरसच्याच प्रणालीसारखा व्हायरस आहे. याचे लक्षणं म्हणजे सर्दी होणे, घसा खवखवणे, दम लागणे, अंगावर पुरळ वगैरे येणे अशी लक्षणे आहेत. आणि जर ही लक्षणे हे 3 ते 5 दिवस राहतात. जर कधी-कधी ही लक्षणे आपोआप दुरुस्त पण होतात. परंतु काही रुग्णांमध्ये, ज्या रुग्णांना मधुमेह आहे, ज्या रुग्णांना पूर्वीचेच काही आजार आहेत, उदाहरणार्थ दमा असेल किंवा COPD आजार असेल किंवा जे रुग्ण कॅन्सरचे रुग्ण किमोथेरपी वगैरे घेत आहेत किंवा किडनीचे विकार असणारे रुग्ण आहेत, अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यांना असे व्हायरल इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका असतो.